अभ्यास करताना माझ्या मुलांची पेन्सिल दरवेळी हरवते. कधी इथे ठेवली तर कधी तिथे ठेवली असं सांगून दरवेळी ह्यांची पेन्सिल हरवत असते. तर आज मी ठरवलं ह्यांच्या पेन्सिलसाठी एक छान होल्डर बनवायचा. तर यासाठी मी इथे एअरड्राय क्ले घेतलेला आहे. आता इथे मी 2 रंगांचे क्ले घेतलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये मिक्स करून घेत आहे. इथे आपण पिंक आणि पर्पल अशा 2 शेड मिक्स करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला इथे एक लव्हेंडर कलरची लाईट शेड मिळेल. हा क्ले वापरत असताना आपण आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून हा क्ले आपल्या हाताला चिकटणार नाही. आता आपण या क्लेचे 3 साइजचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. पहिल्या साइजचा बॉल थोडा मोठा बनवायचा आहे. 2 नंबरचा जो बॉल आहे तो मीडियम बनवायचा आहे आणि 3 नंबरला आपण जे बॉल बनवणार आहोत ते आपण 2 बॉल बनवणार आहोत आणि ते इक्वल साइजचे असणार आहेत आणि हे सर्वात छोटे ठेवायचे आहेत. तर आपण इथे असे 4 बॉल बनवून घेतलेले आहेत. आता सर्वात पहिले आपण हे जे 2 छोटे बॉल आहेत ते घेऊया आणि हे अशा पद्धतीने एका फ्लॅट सरफेसवर ठेवून हाताच्या मदतीने थोडंसं प्रेस करून हे आपण फ्लॅट करून घ्यायचे आहेत. आता आपण इथे सर्वात मोठा जो क्लेचा बॉल बनवला होता तो घ्यायचा आहे आणि या दोन्ही सर्कलच्या मधोमध फिक्स करायचा आहे. या क्लेच्या बॉलला सुद्धा आपण हाताने थोडंसं प्रेस करून त्याला फ्लॅट करून घ्यायचं आहे. आता आपण जो मीडियम साइजचा बॉल बनवला होता तो आपण घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने त्याचा रोल बनवायचा आहे. हा जो रोल बनवायचा आहे त्याची वरची बाजू थोडीशी जाडी ठेवायची आहे आणि खालची जी बाजू आहे ती थोडीशी छोटी करायची आहे. आता आपण या रोलला हा जो मधला बॉल आहे त्याच्यावर चिकटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याची जी जाडी बाजू आहे ती आपण वरच्या साईडने चिकटवून घ्यायची आहे आणि जी छोटी बाजू आहे ही अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. आता या रोलच्या खालच्या बाजूला एक गॅप तयार झाली असेल. ह्या गॅप मध्ये आपण पेन्सिल इन्सर्ट करून बघायची आहे की ती जी गॅप आहे ही पेन्सिल अडकवण्यासाठी योग्य आहे की नाही. आता आपण इथे एका टूलच्या मदतीने ही जी सोंड आहे त्याच्यावर लाईनचं टेक्स्चर द्यायचं आहे. इथे हे जे हत्तीचे कान आहेत त्याच्यावर आपण टूलने अशा पद्धतीने लाईनचं टेक्स्चर द्यायचं आहे. इथे हत्तीचे डोळे काढण्यासाठी आपण इथे ब्लॅक ॲक्रेलिक कलरचा वापर करत आहोत. इथे आपण टूलच्या मदतीने हे जे डोळे आहेत ते पेंट करून घ्यायचे आहेत. याच्याऐवजी तुम्ही टूथपिकचाही वापर करू शकता. आता इथे मी सॉफ्ट पेस्टलचा वापर करणार आहे. हे जे सॉफ्ट पेस्टल आहेत त्यातल्या मी पिंक कलरच्या पेस्टलची पावडर घेतलेली आहे आणि आता आपण ही ब्रशच्या मदतीने हे जे कान आहेत त्यांच्या आतल्या बाजूला अप्लाय करत आहोत. आता आपण हत्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा ह्या पावडरचा वापर करणार आहोत आणि थोडेसे डिटेल्स ऍड करणार आहोत.
आता आपण शेवटी व्हाईट कलरने एक पॉइंटेड टूलचा वापर करत हे जे डोळे आहेत त्याच्यामध्ये 2 डॉट्स देत आहोत. अशा पद्धतीने आपलं हे क्यूटसं एलिफंट पेन्सिल होल्डर तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच पद्धतीचे आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या कला बाय संजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला हे पेन्सिल होल्डर कसं वाटलं. लवकरच भेटू अशा एका नवीन क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये.